तर लक्षला लागली सकाळी सकाळी भूक आणि काल बुंदी आणली आम्ही हनुमानजीच्या मंदिरातून. सकाळी सकाळी तो खातोय. चल मी आता पोळी भाजी करते माझ्या बच्चाला. तर आज आहे ना एकदम मोकळं वातावरण झालेलं आहे. पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे एकदम क्लीन स्वच्छ वातावरण दिसतं. छान गावठी गवार करणार आहे मी लक्षसाठी. मस्त टोमॅटो घालून. हा बच्चा आहे ना गावठी गवारच बघायला मिळत नाही बाजारामध्ये. आणि काल अचानक मी शाळेतून येत असताना मला एक गवाराच्या शेंगा घेऊन बसलेली बाई दिसली आणि मी पटकन शेंगा घेतल्या. सकाळी सकाळी कोणी आईस्क्रीम खातं का बरं? हा काय हा जेवण झाल्यावर खा दुपारी. तर चाललंय सकाळी सकाळी जेवण. लक्षला सकाळी सकाळी भूक लागत असते. काल परवाच दही आणलेली होती आणि आज त्याची मस्त लस्सी करते. आजच्या दिवसांमध्ये ताक मठ्ठा आणि लस्सी खूप खावीशी वाटते आणि कालच दही घेऊन आलेली आणि आता मस्त त्याची घरी लस्सी बनवते. सरच्या भांड्यामध्ये दही आणि साखर घेतली आणि मस्त त्याला आता ग्राइंड आणि मस्त इथे छानपैकी अशी लस्सी तयार झालेली आहे. व थंड थंड लस्सी पिणार आहे कारण लक्षने जिरा सोडा स्प्राईट पिलं दोघांनी ना. आता मी दोघांना लस्सी नाही देणार. निघालोय आभोण्याला जायला कारण 2 दिवस सुट्टी आहे आणि हे पण चालले बाहेर. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आभोण्याला मी आणि लक्ष. तर आमची इथं तयारी झालेली आहे. संध्याकाळी पाऊस येतो म्हणून लवकर निघणार आहे. लक्षची पण तयारी झालेली आहे. तर आम्ही निघालोय आता आभोण्याला जायला मी आणि लक्ष. हे सगळं सामान आहे. त्याच्या पप्पांना परीक्षा आहे उद्या आणि परवा त्याच्यामुळे ते नाही आमच्यासोबत. आम्ही दोघं जाणार आहे. लक्ष इकडे बघ. कुठे चालला? आभोण्या. सध्या तर त्याला सुट्ट्याच आहे. त्याच्या सुट्ट्या संपत नाही. तो घरी इथे इतका बोर होतो त्याच्यामुळं गावाला जाणं होत आहे. तर चला आता आपण डायरेक्ट गावाला भेटूया. मी इथे सीट बेल्ट पण बांधला आहे आणि सीट बेल्ट लावणं ही माझी रोजचीच सवय झाली. गाडीत बसला की छोटा अंतर राहो जास्त अंतर राहो तरीसुद्धा सीट बेल्ट लावते. मला ते सिक्युर वाटतं आणि एकदा सवय झाली की आपण बरोबर त्या गोष्टी करत असतो. तर चला आपली गाडी सुरू झाली आणि आता मी चला आपण भेटूया आता गावाला गेल्यावर. नॉनस्टॉप गाडी चालवणार आहे मी त्यामुळे. आणि असंही आता गडावर यात्रा चालू आहे चैत्राची. त्याच्यामुळे नांदोरी म्हणजे त्या रस्त्याला गर्दीच असणार आहे नाशिक पासून तर गडापर्यंत. शिवाय रस्त्याचंही काम चालू आहे ना त्याच्यामुळे. आम्ही हॉटेलला थांबणार आहे ना खायला. नाही आता डायरेक्ट चला पोचलोय आपण करंभेळला. किती वाजले? 5:30 आम्हाला घ्यायला. आज थोडं पावसाचं वातावरण वाटतं इकडे पण नाशिकला जरा जास्तच पाऊस होता काल. इकडे नाही वाटत एवढं. लक्षात तर दरवेळेस बास्केट राहता ग खेळवणे. तर आज आम्ही सनसेट वाहण्याच्या अगोदर चालू. ह्यावेळेस लवकर पोचलो जरा. सफरचंद तिळे का गाई आणि ते पिवळे फुल आहे ते ताग ताग पालक दोडका. पालक तर पर रस्त्याला उगली. खायला कोण? अरे रस्ता इकडून आहे ना चालतो कुठून? आजच दोडक्याची भाजी केली. काय खायची? आज आईने चूल पण पेटवली इथे आणि आता इथे हळूहळू स्वयंपाक सुरू करून दे कारण पाऊस जर आला तर लाईट जाईल ना गाई. इथे खिडकी ही ना खिडकी कायमस्वरूपी उघडी असते. तिथून धूर निघून जाण्यासाठी ही एक आहे आणि ही एक आहे. अशी चूलसाठी पडवी बनवलेली आहे आणि काही इकडे सामान ठेवण्यासाठी. आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता आम्ही जेवण करणार आहे. लक्षचं पण जेवण झालंय आणि आज गावाला काही पाऊस वगैरे नाही आलेला आहे.
लाल तरी का यांच्या लवकर येतील वाटतं ना. त्या आधी लावलेला आहे. एप्रिल म्हणजे या एंडिंगला येईल ना. आता उपटते ना. कोण जाईल ऐका मग का कसे चालू तिथं बी उपटणार. विचारून घे बाई काय उगाच. आमचे जेवण वगैरे झाले. नाही आता इथे भांडे घासते. आईला म्हटलं मी घासते पण आई घासू नाही देते. आईला रोजचीच सवय लागली काय आई. धरे पाणी देऊ ना. लांबून बघ ना. लांबून टी व्ही दिसते. एवढी मोठी स्क्रीन आहे त्याची. सरक माग इकडे ये. चल ते बाबा बसले तिकडे जा चल पटकन. तर आता इकडे वाजले 9, 9:15 आणि तरी झोपायची तयारी चालली आमची. गावाकडे असंच राहतं, लवकर जेवण आणि लवकर झोपणे, लवकर सकाळी उठणे. तर आमचे जेवण वगैरे झाले. नाशिकला तर माझा अजून पण स्वयंपाक नसता. मात्र इथं तुम्ही बघितलं असाल आलेल्या स्वयंपाकाला लागलो आम्ही. आणि जेवण पण झाले कारण आई त्यांना लवकर जेवायची सवय असते ना, म्हणून 8, 8:30ला जेवण केले. आता वाजले 9:15 आणि आता आम्हाला पण झोप लागली ना लक्ष. लक्ष तरी गाडीत झोपला. मी त्याला झोपलीच नाही. गाडी कोण चालवत नाही आणि म्हणून प्रवासामुळं म्हणून कदाचित झोप लागली. आणि इथं शेतात आहे ना, रात्रीचं बाहेर निघायला भीती वाटते म्हणून फिरायलाही जाता येत नाही. कारण पूर्ण सगळीकडून कांदेच लावलेले हिरवा आहे. बाहेर नाही निघू शकत. विचूकाट्याची भीती वाटते. इथे आता अंथरूण करते मस्तपैकी. आम्ही इथे खाली झोपणार कारण इथे फॅन पण आहे. आणि तसंही आता पाऊस झाला त्याच्यामुळं आज तर थंड म्हणजे गरम नाहीच वाटत आहे ना गाई. त्यावेळेस आलं होतं ना तेव्हा गरम होत होतं, पण आज तर अजिबातच नाही. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.